काही चर्चा सुरू आहेत आणि आता इथून मागच्या 2 दिवसांमध्ये काय चुका घडल्या त्या विसरून आता इथून पुढे चांगला खेळ कसा करता येईल. बघा आणि काही नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चेसिंग तुम्हाला कंपल्सरी करावं लागेल आणि बॉल कोणत्याही वेळेला जर हरवला, फुटला, भिजला तर ते षटक पहिला असो वा षटक शेवटचा असो तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाईल. या गोष्टीची नोंद घ्या. आज एकूण 8 संघ तुम्हाला खेळताना दिसेल. त्यामधील पहिला सामना तुम्ही पाहतायत यशवंत स्मृती राहणाल नाणेफेकी हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना घरच्या मैदानावर शेलारच्या विरुद्ध एक मोठं आव्हान आता त्यांच्या समोर असणार आहे. परंतु आता त्या आव्हानाला कशा पद्धतीने ते सामोरं जातील येणाऱ्या या मॅचमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. सकाळचं सत्र म्हटलं तर स्वाभाविकच आहे. कोणताही कॅप्टन टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत असतो आणि बघूया आता इथून जो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय शेलारनं घेतलाय तो कितपत योग्य आहे आणि कितपत योग्य ठरवतात. आम्ही शेलारकर आयोजित क्रिकेटचा हा महासंग्राम तुम्ही पाहतायत. वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं स्वागत आणि आता तिसरा दिवस सुरू होतोय. सलामीवीर यशवंत स्मृती राहणाल संघाकडून आता मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. देवेश सोबतीला आदित्य टू ओपनर्स. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर मला वाटतं लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यामुळे अजूनही फील्ड प्लेसमेंट तशी काही सेट तर झालेली नाही आहे. गिरीश षटक क्रमांक पहिला घेऊन मार्ग सोडतोय. सामना करेल बॅटर आदित्य. दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन आणि डीप मध्ये एक मिड विकेट सेट करण्यात आला. गिरीशचा यार पहिला बॉल. लेट्स प्ले गेम ऑन. ओ पहिला चेंडू पंच केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. लाजवाब फटका. बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय दमदार चौकार. कडक शॉट. थोडस जागा मिळाली आणि त्याच्यावर पंच करत असताना आक्रमक
रूप धारण केल्या पहिल्याच बॉलवर. हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, मागे बॉल येतोय फाईन लेगला, चुकी होणार नाहीये. पहिला धक्का यशवंत स्मृती रहाणाल संघाला. आदित्य बॅक टू डग आउट. यशवंत स्मृती रहाणाल संघाला मिळालेली आहे. ग्रेट स्टार्ट, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स फ्रॉम प्रणय मळवी लास्ट 2 or 3 years. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता, जागेवरून कट करायचं होतं, ते फुटवर्कची कमतरता पाहायला मिळाली आणि या बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. डे 3 ऑफ द टुर्नामेंट आणि तिसऱ्या दिवसातील हा पहिला सामना तुमच्या समोर आहे. लेन बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला टार्गेट करायचं होतं, परंतु हा बॉल देखील सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या धावफलकावरती 12 धावा, 5 षटकांचा सामना आणि 12 धावा स्कोर कार्ड वरती या ठिकाणी लागल्यात. म्हणजेच इथून एक चांगली सुरुवातच आपण म्हणूया. भले एक विकेट गमावला यशवंत स्मृती रहाणालनं, परंतु इथे जो स्टार्ट मिळणं गरजेचा होता तो स्टार्ट मात्र दिलेला आहे. कमबॅक करावा लागेल शेलारला, कारण असोसिएशन अंतर्गत मागच्या दोन्ही दिवस परफॉर्मन्स तेवढा प्रॉमिसिंग राहिलेला नाही आहे टीम शेलारचा. परंतु आज गावकरांना आशा असेल की एक चांगला खेळ त्यांनी साकारावा, कारण नुकतीच एक स्पर्धा जी संपन्न झाली निंबोलीच्या वतीनं, तेथे फायनल खेळलेला हाच तो संघ. फायनलमध्ये धनेश 11 कुक्सीच्या विरोधात पराभूत झाला होता, परंतु तो आत्मविश्वास ह्या स्पर्धेमध्ये झळकला नाहीये या खेळाडूंमध्ये. त्याच्यामुळे आता इथून तो प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे. सेकंड ओव्हर, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आकाश वारघड येतोय बॉलिंग मार्कवर. वन ऑफ द ग्रेट लेग स्पिनर. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, दोन्ही बॉल दोन्ही ठिकाणी दोन्ही दिशेने चेंडू वळवण्याची क्षमता ह्या गोलंदाजाकडे आहे. हो, ऑफ ब्रेकनं सुरुवात केली आहे. समोर लेफ्टी बॅटर आहे, त्याला माहिती आहे की आता इथून ऑफ ब्रेक कटर जो लेफ्टी बॅटर समोर लेग कटर होतो आणि त्याचा वापर आता आकाश वारघडेने केलाय. डॉट बॉलनं सुरुवात करत असताना आपल्या षटकामध्ये चांगली सुरुवात म्हणूया आपण, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्यानंतर कमबॅक करणं गरजेचं आहे आणि तो कमबॅक आता सुरू केलेला आहे. जसजशी स्पर्धा पुढे चालली आहे तसतसा या स्पर्धेचा ग्लेमर, स्पर्धेची क्रेज आता अधिकच वाढत चालली आहे. प्रेक्षक ज्या पद्धतीने या स्पर्धेला सपोर्ट करतायत,
पुन्हा कटर देवेश समोर आणखी एक ऑफ ब्रेक ऑफ कटर होता आणि लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. पॉवर प्ले मधील खरं तर शेवटचं षटक आहे आणि इथून आता 3 खेळाडू तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर पाहता. लॉंग ऑन डीप मध्ये मिड विकेट स्क्वेअर लेगला सेट करण्यात आला, पूर्णपणे ऑन साइड पॅक केली आहे. परंतु आता इथे गोलंदाजी पहा, आउटसाइड ऑफ सम तिथून वळण फ्लाइट देण्याचा प्रयत्न आता लॉफ केला, बरोबर ओव्हर पिच बॉल लॉंग ऑनच्या बाहेर येतोय देवेशच्या बॅट मधून आउट ऑफ द ग्राउंड. बेधडक शॉट त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला, थेट चेंडूला भिरकावून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरिता येणारा हा टावरिंग सिक्सर. या सिक्सरच्या सहाय्यानं स्कोर आता पुढे गेले धावफलकावरती. 18 धावात पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या होत्या आणि तदनंतर चांगलं आक्रमण आपल्याला बघायला मिळालं. लागोपाठ 2 चेंडू डॉट आले आणि त्याच्यानंतर केलेला हा वार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सुपर संडे आणि आज रविवारचा दिवस म्हणजेच काहीतरी प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात आवर्जून सकाळच्या सत्रापासून आपल्यासोबत जोडले जातील आणि सध्या मॉर्निंग सेशन पासूनच मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग तुम्हाला बघायला मिळतोय. फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता खरं तर हलकासा, परंतु या ठिकाणी समोर लॉफ्ट करत असताना लॉंग ऑनच्या दिशेनं चांगला बॉटम हँडचा वापरही करण्यात आला. 6 धावा प्राप्त करतोय बॅटर देवेश. देवेशच्या बॅटमधून धावा येणं गरजेचे आहेत, कारण देवेशचं फॉर्ममध्ये येणं यशवंत स्मृती राहणारच्या दृष्टिकोनातून भरपूर महत्त्वपूर्ण आहे आणि तो खेळ आता त्याच्या वतीनं आपल्याला बघायला मिळतोय. आकाश वारगडे लागोपाठ 2 चेंडू डॉट आले आणि त्याच्यानंतर सिक्सर आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा फोर्स करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल स्वतः गोलंदाज, सॉफ्ट डिसमिसल, विकेट गॉन. धक्का लागतोय आणखी एक यशवंत स्मृती राहणार संघाला. वेळेला त्याच्यामध्ये बॅटर पूर्णपणे फसलाय आणि विकेट प्राप्त करत असताना आकाशला तुम्ही बघताय. स्वराज्य कशेळीच्या विरुद्ध VR पूर्णा दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. पहिली 5 षटकं जशी समाप्त होतील आपण टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत. कमान बोथ द कॅप्टन. वारगडे पुन्हा एकदा त्यावेळेला पूल केल्या हा पंपनं. शॉर्ट पूल करत असताना मिड विकेटच्या दिशेनं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या जातात. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये स्वीकार नाईक आता मैदानात एंटर झालाय. स्वीकारच्या विरुद्ध चांगला बॉल होता, परंतु तेवढाच चांगला फटकाही आपल्याला बघायला मिळाला. 2 धावा पूर्ण करत असताना स्वीकार नेहमी चॅलेंज स्वीकारण्यासाठी तयार असतो, चॅलेंज ऍक्सेप्ट करण्यासाठी तयार असतो. रिव्हर्सचा प्रयत्न केला स्वीकारनं, परंतु यावेळेला आकाशनं त्याचं आव्हान स्वीकारलंय. डॉट बॉल आणि याचबरोबर पॉवर प्ले समाप्त होतोय. पॉवर प्ले मध्ये एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर
स्कोर कार्डवरती 20 धावा आपल्याला बघायला मिळाल्या. चांगलं षटक आकाश वारगडेचं 8 धावा खर्च करत असताना एक महत्त्वपूर्ण विकेट त्याला मिळाली आणि याचबरोबर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 ला 2 गडी बाद यशवंत स्मृती रहाणाल आफ्टर लूजिंग अ टॉस बॅटिंग फर्स्ट इयर. चला स्पीड अप करायचंय. बरोबर आपण जर विचार केला तर थर्ड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी भावेश पाटील बॉलिंग मार्कवर येतोय. काल जबरदस्त बॅटिंग भावेशच्या माध्यमातून आपण पाहिली होती. विस्फोटक हा फलंदाज आहे, परंतु आता गोलंदाजीची जबाबदारी त्याच्या खांद्यांवर देण्यात आलेली आहे. सामना करेल बॅटर प्रणय मडवी. प्रणय आणि स्वीकार ही जोडी तुम्ही पाहता 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत 10च्या एव्हरेजनं धावा जोडल्या गेलेल्या आहेत. 5 षटकांचा सामना आणि याच धावगतीने धावा जोडल्या गेल्या तर प्रोजेक्टेड स्कोर 50 तुम्हाला पाहायला मिळेल. ओ यावेळेला फोर्स केला बॉल हवे ते लॉंग ऑनचा फिल्डर आहेत, चूक होणार नाहीये, पकडलाय झेल. आणखी एक फलंदाज फेल. हा तिसरा धक्का लागतोय राणाल संघाला. चांगला झेल त्या ठिकाणी पकडला आणि जयेश जोशी त्या ठिकाणी सज्ज होता. विकेट प्राप्त करत असताना धावफलकावरती 20 धावा. तिसरा धक्का लागलाय यशवंत स्मृती राहणार संघाला. नवीन बॅटर मृणाल देखील एक मोठं नाव आहे राहणार संघासाठी आणि सातत्याने तो चांगला खेळ करत आलेला आहे. परंतु आता ते नाव मोठं असण्यापेक्षा काम त्याला मोठं करावं लागेल. इथून चांगला खेळ त्याला साकारावा लागेल या मॅचमध्ये. आणि मृणाल स्पीकरला चांगली साथ देऊन इथून एक चांगली भागीदारी करणार का, एक चांगलं विकेट त्या माध्यमातून सेट केलं जाणार का. व्ही आर पूर्ण आणि स्वराज्य कसे आपण जर या ठिकाणी पोहोचला असाल तर टॉस करण्यासाठी या. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेकी करणार आहोत, याची नोंद घ्या. भावेश पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर हुक केला आणि हा बॉल देखील हवेत आहे. आणखी एक झेल पकडलाय. लागोपाठ 2 धक्के देत असताना गोलंदाज भावेश पाटील. मृणाल बॅक टू डग आउट. चौथा धक्का राणाल संघाला. तो आता आलेला आहे आणि इथून 20 धावांच्या पुढे आता धावांची गाडी निघतच नाहीये. ज्या प्रकारे गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली, क्षेत्र रक्षण तुम्हाला बघायला मिळालेलं आहे. गौरव माळी येतोय नवीन बॅटर. हॅट्रिक बॉल. भावेश पाटील हॅट्रिक पूर्ण करणार का, संधी आहे त्याच्याकडे. हॅट्रिक बॉल यावेळेला स्लॉग इट. पुन्हा बॉल हवेत आहे. झेलची संधी आणि विकेटची हॅट्रिक भावेश पाटीलनं पूर्ण केली आहे. ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स, एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम भावेश. विकेटची हॅट्रिक पूर्ण करत असताना
खेळाडूंना या ठिकाणी बाद केले आणि धावा 20 असताना 22ला ही सफलता मिळालेली आहे. गौरव आला आणि गौरव मैदानाच्या बाहेरही गेला. जय बजरंग पावर शेलार संघानं आज घरच्या मैदानावर जबरदस्त कामगिरी केली आहे. घरच्या पाठीराख्यांना या ठिकाणी खुश करणारी कामगिरी सध्या तरी गोलंदाज करतायत. भावेश विथ द बॅट ही चमकला, विथ द बॉल ही देखील भावेशनं नेहमीच चांगली कामगिरी केली आहे शेलार गावासाठी आणि शेलारच्या संघासाठी. आणि आज घरच्या मैदानावर या स्पर्धेमध्ये तो पुन्हा आग ओकणारी गोलंदाजी करतोय. यशवंत स्मृती राहणार संघाला पूर्णपणे थांबवलंय पहिल्या षटकामध्ये. नवीन बॅटर मैदानात मयुरेश 7व्या क्रमांकाचा खेळाडू आता. विकेट वाचवाव्या लागतील. भावेश ज्या ताकदीनं गोलंदाजी करतो यावेळेला अलॉंग द ग्राउंड ड्राईव्ह करण्यात त्याला ऑन साईडला डीपमध्ये मिड विकेटला. या फटक्यांची गरज आहे. ज्या वेळेला तुम्ही लागोपाठ विकेट्सवरती विकेट तुमच्या येतात त्यावेळेला कुठेतरी गेम स्लो करणं गरजेचे, गेम पुढे नेणं गरजेचे, विकेट वाचवणं गरजेचे आहे. आणि तसा फटका आपल्याला आता मयुरेशच्या बॅटमधून बघायला मिळाला. मयुरेशच्या बॅटमधून स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना टीमची टोटल आता 21 आकड्यावरती जाऊन पोहोचते. थोडीशी जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न होता. आणखी एक वेगवान बॉल आणि हा देखील येतो डॉट बॉल. भावेशनं आज 3 सफलता मिळवल्या आणि त्याच्यानंतर विकेट हॅट्रिक म्हणजेच एक गोलंदाजासाठी एक मोठं माइलस्टोन असतं, एक अचिव्हमेंट असते. आणि ते माइलस्टोन आता मिळाल्यानंतर भावेश थोडासा अधिक आक्रमक दिसतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या वतीने आपल्याला बघायला मिळते सध्याच्या घडीला. सकाळच्या सत्रामध्ये फिल्डिंग करण्याचा निर्णय अगदी योग्य निर्णय घेतला असं म्हणू शकतो. ज्या प्रकारे खेळ तुम्हाला बघायला मिळालाय. पुन्हा हाफ ट्रॅकर ऑन साईडला पुन्हा खेचण्याचा प्रयत्न. आणखी एक निर्धाव. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि काय स्पेल हाताळल्या भावेशनं. 3 विकेट प्राप्त करत असताना फक्त 1च धाव आपल्या षटकामध्ये त्याने खर्च केली. इकॉनॉमिकल स्पेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 21-21ला 5 गडी बाद. यशवंत स्मृती राहणार नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना. नेक्स्ट मॅच वी आर पूर्णा वर्सेस स्वराज्य कशेळी या 2 संघांदरम्यान आपण यानंतरची लढत पाहणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपण या ठिकाणी आला असाल तर पहिली 5 षटकं जशी समाप्त होत आहेत टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. आफ्टर 3 ओव्हर ड्रिंक्स इंटरवल मैदानाच्या आतमध्ये पाण्यासाठी ब्रेक जरूर आहे, परंतु आता इथून स्ट्रॅटेजी आखली जाणार. कारण इथून एक्झॅक्टली काय करायचं आहे, पुढे किती धावा इथून बनवाव्या लागतील. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. आणि त्यानंतर आपण जर शेलारकरांचा विचार केला तर आता या 3 ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पूर्णपणे थांबवलं आहे. तर याही पुढे त्याच पद्धतीने गोलंदाजी आपल्याला करावी लागेल. आणि तोच गेम प्लॅन सध्या आता करतायत मैदानाच्या आतमध्ये. आकाशचा बॉल लिडिंग एज हवेमध्ये बॉल आणि आणखी एक धक्का. मयुरेश बॅक टू द ग्राउंड. रूपामध्ये आणखी एक खेळाडू बाद झाला आणि हा 6वा धक्का लागलाय तो राहणार संघाला. सबशेल फेल फलंदाजी मॉर्निंग सेशन मध्ये आपल्याला राहणारची पाहायला मिळाली आहे. खरं तर
या अगोदर आपण बऱ्याच मॅचेस पाहिल्या, यशवंत स्मृती राणाल संघानं नेहमी चांगली सुरुवात दिलेली आहे, परंतु आता ह्या लढतीमध्ये कुठेतरी शेलार समोर एक आव्हान आता त्यांना एक मोठं पडलं, भारी पडलं. नवीन बॅटर दीपेश भूपेश भूपेश माळी, आकाश पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओ लेग ब्रेक होता, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, थोडंसं स्वतःला थांबवलं. हे व्हेरिएशन चांगलं आहे आकाशकडे आणि त्या व्हेरिएशनमध्ये अनेकदा त्यानं संकटातून संघाला बाहेर काढले आणि तसंही या वर्षामध्ये चांगला खेळ त्यानं प्रोफेशनल लेवललाही केलेला आहे. यावेळेला लॉफ करण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या डोक्यावरून, इथे चांगलं टायमिंग, स्ट्रेटिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल येतोय. 4 धावांसाठी चौकार. क्लासिकला फटका होता, थोडासा मागे गेला, स्वतःला जागा बनवत असताना लॉफ्ट केला आणि सर्कल मध्ये मिड ऑफ होतं, त्याला बीट करून आज चौकार प्राप्त केलेला आहे. 25 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. 25 रन्स. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, यष्टीचित स्टंपिंग, जबरदस्त विकेट किपिंग, फलंदाज आणखी एक बाद, तिसरी सफलता मिळाली आहे आकाश वारगडेला. पंचवीस धावा धावफलकावरती असताना 7वा धक्का लागला आणि इथून आता आकाशला त्याच्या स्पेलमध्ये तिसरी सफलता मिळाली आहे. कारण आता या ओव्हरमध्ये 2 विकेट मिळाल्या, पहिल्या ओव्हरमध्ये देखील 1 विकेट मिळाली. गुड कॅप्टन्सी ऑल्सो, कारण जो दबाव वाढत गेला तो दबाव कायम ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारे निर्णयामध्ये बदल केला नाही आणि आकाशला कंटिन्यू ठेवलं आणि तो त्याचा फायदा शेलारकरांना झाला. समतेश नवीन बॅटर, शफल होऊन ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि आणखी एक डॉट बॉल. अशा प्रकारचे डॉट बॉल आता दबाव अधिक वाढवत असताना तो म्हणजेच यशवंत स्मृती राहणालवरती. 4थ्या षटकामध्ये देखील तो प्रॉमिसिंग खेळ येथे फलंदाजांना करता आलेला नाहीये. पुन्हा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, हाही बॉल डॉट येतोय आणि याचबरोबर 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. आणि इथून धावफलकावरती आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 25 धावा आहेत. 2 ओव्हरचा स्पेल आकाश वारगडेनं संपन्न केला. 2 ओव्हरमध्ये 12 धावा खर्च करत असताना 3 महत्वाच्या विकेट त्याला मिळाल्या. एक जबरदस्त बॉलिंग स्पेल आपण एका गोलंदाजाच्या वतीनं पाहिला. यानंतर स्वराज्य कशळी आणि व्ही आर पूर्णा दोन्ही कॅप्टन आपण या ठिकाणी आला असाल तर टॉस करण्यासाठी लगेचच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मला वाटतं कशळीचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. समाधान पाटील अंतिम षटक घेऊन मार्ग सोडतोय. ओ यावेळेला फोर्स केला स्ट्रेट टू द मिड विकेट. सचिन भोईर डाऊन द बॉल, पकडलाय झेल. समाप्त होतोय आणखी एक फलंदाजाचा खेळ.
ठिकाणी प्राप्त करत असताना आपण पाहतो या ठिकाणी 25 ला 8वा धक्का लागलाय. 25 फॉर दी 8 डाऊन नाव. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. असं वाटते की आता सर्वांना बॅटिंग मिळेल. लो स्कोरिंग हा सामना पहिलाच तुम्हाला बघायला मिळतोय. चला वी आर पूर्ण कॅप्टन आपण या ठिकाणी आला असेल तर टॉससाठी यायचंय, कारण आपला प्रतिस्पर्धी संघनायक स्वराज्य कशळी कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. प्रत्येकी गोलंदाजांना आज विकेट घेतल्यात. एक मात्र पहिलं षटक अगदी आपण पाहिलं तर गिरीशनं सुरुवात केली, 1 विकेट त्याला मिळाली. तदनंतर आकाशला 3 विकेट मिळाल्या. तदनंतर भावेशला 3 सफलता मिळाल्या आणि आता समाधान विकेटनं सुरुवात करत असताना ओ ऑफ केलाय लॉंग ऑनला. आणखी एक फलंदाज बाद. 9वा धक्का. ठिकाणी बाद झाले आणि आता शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. न्यू बॅटर सर्वेश. शेवटचा हा खेळाडू आता मैदानामध्ये एंटर झाला. सर्वेश यानंतर चला पूर्ण संघ कर्णधार लास्ट ऑफिशियल कॉल. नाणेफेकी करण्यासाठी आपण त्वरितच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपला प्रतिस्पर्धी संघनायक कशळी या ठिकाणी उपस्थित आहे. शेवटची विकेट आणि धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. हॅट्रिक बॉल होता समाधानसाठी देखील, परंतु हा बॉल जागेवरून कट करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल येतोय. पहिला सामना थोडासा लो स्कोरिंग आपल्याला बघायला मिळतोय. समाधान चांगला ड्राईव्ह. ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला. फक्त मिळेल 1 धाव. सुरुवात थोडीशी कमजोर पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यामध्ये गोलंदाजांना यश मिळालं. 26 धावा धावफलकावरती लागलेल्या 26 रन्स. ओहो यावेळेला खराब बॉल. चुकीचा चेंडू होता आणि त्याच्यावरती हल्ला चढवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. सिक्सर. धावसंख्या धावफलकावरती आता सिक्सरच्या सहाय्यानं 32 धावा 32 रन्स. शेवटचा बॉल. काय फटका खेळलाय. पुन्हा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा शेवटचा बॉल येतोय डॉट. आणि याचबरोबर 5 षटकांचा केस संपन्न. 32 धावा धावफलकावर 33 लक्ष असेल जय बजरंग पॉवर शेलार समोर. वळूया पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाणाऱ्या दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातील. वी आर पूर्णा विरुद्ध स्वराज्य कशळी. वेलकम दिनू भोईर. मॉर्निंग सेशन मध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्या शुभास्य आपण टॉस करत आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातील. एका बाजूला वी आर पूर्णा आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही स्वराज्य कशळी या दोन टीम मध्ये लढत पाहणार आहात. दोन्ही कॅप्टनला नाण्याची माहिती आपण देऊया. एका बाजूला आम्ही शेलारकर आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग पॉवर शेलार चषक. आम्ही शेलारकर असा कॉल आहे आणि आम्ही शेलारकर तेच आलेलं आहे, म्हणजे टॉस जिंकलाय तो वी आर पूर्णानं. मला वाटतं की डिसिजन पेंडिंग ठेवायचं, परंतु कसं वाटतंय स्पर्धा शेलार गावामध्ये सातत्याने चांगली भरत असते आणि चांगला खेळ तुम्ही प्रत्येक वर्षामध्ये पाहत असता. या वर्षामध्ये तुम्ही आलात, कसं वाटतं आयोजन आणि एकंदरीत तुम्हाला संधी मिळाली त्याबद्दल काय? स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि ग्राउंड पण खूप चांगलं आहे आणि आम्हाला खेळायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.
व्ही आर पूर्ण संघाचा खेळ या वर्षामध्ये आतापर्यंत कसा राहिला? ॲज अ कॅप्टन तुम्ही खुश आहात की आणखी काही चांगलं करण्याचा प्रयत्न? खेळ चांगला झालाय पण अजून चांगला करण्याचा प्रयत्न करू. नक्की शुभेच्छा असेल तुला आणि तुझ्या संघाला. सकाळचं 17 टॉस महत्त्वाचा होता. खरं तर निर्णय अजूनही येणं बाकी आहे. समोरून काय घेत आहेत तो कळेलच. परंतु तू टॉस जिंकलास तर तू काय केलास आणि तुला काय वाटतं मागच्या का का 2 दिवसांपासून तू मॅचेस बघत आलायस? नक्कीच आम्ही फिल्डिंग घेतली असते आणि चांगली अशी स्पर्धा आहे, चांगलं असं ग्राउंड आहे आणि खेळायला मजा येईल आम्हाला पण. कशाही संघ ठाण्यामध्ये जास्त खेळता की भिवंडीमध्ये जास्त खेळता आणि काय फरक वाटतो? नक्कीच भिवंडीच्या स्पर्धा या टॉपच्या स्पर्धा असतात आणि भिवंडीमध्येच चांगलं मजा येते खेळण्यासाठी. आज असा स्क्वॅडमध्ये एखादा चेहरा की जे तुला वाटतं की आजचा पूर्ण दिवस तो गाजवेल? नक्कीच मला वाटतं की सर्वच प्लेयर गाजवतील कारण असं कोणी नाही आहे की जो कमी खेळतो किंवा सर्वांनी चांगला प्रयत्न करावे आणि 100% द्यावा बस. शुभेच्छा असेल तुला देखील. तर नाणेफेक या ठिकाणी संपन्न झाले. निर्णय थोड्याच वेळात येतोय परंतु या ठिकाणी दोन्ही कॅप्टननं चांगलं मनोगत आपलं व्यक्त केलं आणि आता लगेचच आपण जाऊया रनचेस त्या ठिकाणी सुरू होतोय शेलार आणि यशवंत स्मृती राहणार या लढतीकडे. थँक्यू सो मच. राहुल वडापाव यांच्या माध्यमातून आजच्या नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. रनचेसला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. जे ते टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे ते तब्बल 33 धावसंख्येचं 5 षटकांमध्ये अतिशय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आणि पूर्णपणे त्या ठिकाणी सपशेल फेल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. शेलारच्या गोलंदाजांसमोर आव्हान मोठं राहिलं परंतु ते चॅलेंज ॲक्सेप्ट करता आलं नाही. यशवंत स्मृती राहणारला मात्र आता गोलंदाजीमध्ये ती किमया त्यांना करावी लागणार आहे कारण सुरुवातीला बॅटर्स चुकलेत. ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली ती म्हणजेच टीम शेलारची त्या पद्धतीने गोलंदाजी आता इथून करावी लागणार आहे. ती म्हणजेच यशवंत स्मृती राहणार संघाला या मॅचमध्ये पलटवार करण्यासाठी. दरम्यान या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक मोनिश पाटील सर यांचे या ठिकाणी आगमन झाले. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025 मध्ये वेलकम. सातत्याने शेलार अंबाडी या परिसरामध्ये ज्यांचा आवाज दुमदुमत असतो आणि सध्या असोसिएशनच्या बाहेर देखील जाऊन आपल्या आवाजाचा दबदबा त्यांनी कायम ठेवला आहे आणि तेच आता तुमच्यासोबत जोडले जात आहेत कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू. वेलकम बॅक मंडळी. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. मंगलमय सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आजचा दिवस तिसरा या स्पर्धेचा जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025. आम्ही शेलारकर आयोजित आपण ही स्पर्धा पाहतो आणि लाख मोलाची स्पर्धा आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये सन्माननीय दर्शनजी भोईर साहेब आणि मंगेशजी भोईर साहेब यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे.
जसं की आपण म्हणत होतो की प्रत्येक संघ मागच्या 4-5 वर्षापासून मी स्वतः पाहतोय की या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आतुर असतो, कारण की स्पर्धा त्या लेवलची आहे. आयोजन जर बघितलं गेलं तर या स्पर्धेचं दमखम दाखवणारं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. ओ इनसाइड आउट, स्ट्रेट बॅटने फटका खेळलाय समोरच्या दिशेला, लॉंग ऑफ क्लिअर करेल सचिन. विजयच्या बॅटमधनं धावा 4, फळकावरती चौकार आला. सन्माननीय दर्शनजी भोईर साहेब यांच्या नावाने आपण एक स्टँड देखील पाहतोय आणि सन्माननीय दर्शनजी भोईर साहेब यांचं इथे शुभागमन झालं. आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण मॅच पाहतोय आजच्या दिवसातली पहिली, जिथे यशवंत स्मृती राणाला आणि त्यांच्या अगेन्स्ट बघितलं गेलं तर जय बजरंग पॉवर शेलार हे दोन संघ आहेत. टार्गेटचा जर विचार काय, पहिल्या डावामध्ये धावा फळकावरती 32 बनवल्या, 33 धावांचा सव्वाने स्टार्ट चांगला मिळालाय. सुरुवातीला जर बघितलं गेलं तर सचिनच्या बॅटमधनं एक चौकार आला, एक सिंगल आली आणि त्यानंतर विजू भोईर ऑलवेज बेस्ट प्लेअर आहे. विजूच्या बॅटमधनं एक चौकार पाहायला मिळालाय. टोटल धाव फळकावरती 4 चेंडू फेकून झाले. धावा फळकावरती आपण पाहतोय 9 या आकड्यावरती. बॉलर पुन्हा तयार होता. नेक्स्ट बॉल इथे पहा, पूल करायचा प्रयत्न केला. मिड विकेटच्या रेंजमध्ये बॉल गॅपमध्ये खेळलेत आणि गॅप कसे क्लिअर करायचे हे विजू भोईर पेक्षा अधिक कोणाला ठाऊक नसेल. आणखी एक चौकार पाहायला मिळतोय, आणखी 4 धावा. अगेन्स्ट विजू. ओ पायावरती बॉल टाकायचा होता, राईज झाला बॉल आणि यावेळेस यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावेल. डॉट बॉल आणि डॉट बॉल पासून समाप्ती पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं जे पॉवर प्लेचं राहणालचं मी म्हणेन की हे षटक त्यांच्या अगेन्स्ट गेलंय, कारण की 3 चौकार पाहिलेत, एक सिंगल आली. टोटल धाव फळकावरती धावा जर बघितल्या गेल्या तर 13 या आकड्यावरती आहेत. पाठलागचा जर विचार केला तर बघा 33 धावांचा वन आहे. पूर्ण सगळ्यांनी टॉस जिंकलाय, डिसाइड केलं क्षेत्ररक्षण. पहिल्याच बॉलवरती धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस विदाऊट लॉस 13 आकड्यावरती आला. सचिन आणि विजूची बॅट बोलायला लागली. होम घरचं मैदान आहे, त्यामुळे होम बेनिफिट जरूर होईल. घरच्या मैदानावरती, याच मैदानावरती घडलेत, याच मैदानावरती शिकलेत, त्यामुळे या खेळपट्टीचा त्यांना पुरेपूर अंदाज आहे आणि त्या अंदाजाचा फायदा देखील घेतलाय. दोघांनी आपला अंदाज जर बघितला गेला, दोघांनी आपला खाता जे आहे ते चौकाराने उघडलाय, त्यामुळे सुरुवात चांगली झाली या दोन्ही संघांना, दोन्ही टीमकडनं. पण आता राहणार संघाला विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. विकेटची गरज आहे भरपूर. लवा फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळायचा होता सचिनला, पण बॅटवरती योग्य पद्धतीने आला नाही. बॅटचा अगदी कडेला लागला बॉल आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची समाप्ती. 33 सपाट लाग चालू आहे. 13 धावा फळकावरती, 1 चेंडू फेकून झालाय. 5 षटकांची आपण मॅच पाहतोय. पहिल्या डावामध्ये कमी धावा म्हणल्या. मॉर्निंग सेशन पाहतोय. सुरुवातीला पहिल्या मॉर्निंग सेशन मध्ये पहिल्याच मॅच मध्ये कधीतरी आपल्याला अशा प्रकारचे मॅच पाहायला मिळतात. फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलाय आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जर बघितलं गेलं तर सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं विजू आता स्ट्रायकर एंडवरती आलेत. मागच्याच वीकमध्ये निंबवली इथे जी स्पर्धा झाली तिथे बेस्ट बॅटर राहिला होता विजू. भरपूर चांगला खेळ त्याचा पाहायला मिळालेला, भरभरून धावा त्याचा बॅटमधनं. आणि या सीझन मध्ये विजू भोईर एका वेगळ्या फॉर्म मध्ये आहे, वेगळ्या अंदाजामध्ये आहे हा खेळाडू. बॅट बोलतीये त्याची. प्रत्येक बॉलरला त्याने त्याच्या बॅटने उत्तर दिलेत विजयच्या समोर. ऑप्शनचा बाहेर ड्राईव्ह केल्या बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल वेगाने चालला. 1 more बाउंड्री, अनदर 4. तर पहिल्या षटकामध्ये आपण
शेलार संघाकडनं गिरीश, मग आकाश, भावेश तिसरं षटक अमेझिंग राहिलं. 3 विकेट आणि एकच धाव खर्च केली. त्यानंतर आकाश आले पुन्हा एकदा षटक क्रमांक दुसरा हाताळायला आणि शेवटचं अंतिम षटकामध्ये समाधान होते. चौकाराने धाव फलकावरती धावा वाढलात. पुन्हा एकदा लोवा फुल टॉस होता ऑन साइडला, पुल केला आणि बॉल निघून जाईल इन टू दी गॅप मिड विकेटच्या रेंज मध्ये. आणखी एक चौकार. बॅक टू बॅक हा विजयच्या बॅटमध्ये येणारा दुसरा 4. निगाहों के साए खेळाडूंच्या ज्या प्रतिकृती काढल्या गेल्यात ते सन्माननीय नितेशजी कोरडे साहेबांचं ते शुभागमन झालं आणि त्यांना मी विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. मोस्ट वेलकम. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. म्हणजे प्रत्येकाचा वाटा या स्पर्धेमध्ये राहिला. जर बघितलं गेलं तर प्रत्येकाने आपापलं कळा ज्या आहेत त्याच्या माध्यमातून कॉन्ट्रीब्यूट केल्यात आणि सन्माननीय कोरडे साहेबांचं इथे शुभागमन झालं आणि त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वेलकम. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. डॉट बॉल आला यावेळेस धावफलकावरती 22 धावात. विजय असेल स्ट्रायकर एंड वरती. 33 सपाट लाग चालू आहे. सो विजयाकरिता आता इकडनं 11 धावांची गरज आहे. शफल केलं ऑन साइडला खेळायचं होतं पण पॅटर्न बॉलचा संपर्क नाही आणि त्याच्याच मुळे डॉट बॉल पाहायला मिळेल आणि निधाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतोय. टोटल 22 आकड्यावर जोडली गेली. 5 षटकांची मॅच आहे. सुरुवातीला पहिल्या 2 षटकामध्ये विकेट हवे होते बॉलिंग साईड यशवंत स्मृती राणाल संघाला पण ते विकेट नाही मिळाले आणि त्याच्याच मुळे धाव फलकावरती 22 धावा. 11.00 हे प्रेक्षक आपण पाहतोय सध्या स्टँड्स मधून आनंद घेतात या स्पर्धेमध्ये. जर बघितलं गेलं तर ज्ञानेश्वरजी भोईर साहेब यांचा स्टँड पाहायला मिळतोय. त्याचबरोबर विनोदजी भोईर साहेबांचा स्टँड आहे. सन्मान्य सुजित तात्या शेठ पाटील स्टँड देखील संतोष वामा भोईर साहेबांचा स्टँड आहे. निलेशजी भगवान सांबरे साहेबांचा स्टँड आहे आणि निलेशजी गुरव साहेबांचा देखील आपल्याला स्टँड पाहायला मिळतोय ऑन साइडला. इथे पहा सचिनचा हा ट्रेडमार्क शॉट आहे. फुलटॉस बॉल होता. गुडघे वाकवले, स्वीप केला आणि स्कोअर लेगच्या डोक्यावरनं हा बॉल पाठवलाय सरळ प्रेक्षकांना भेटण्याकरिता. धावा 6 सिक्सर आला. त्याचबरोबर निलेशजी भगवान सांबरे साहेबांचा स्टँड आहे अगदी त्याच्याच बाजूला. करण भोईर हा देखील स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर उजव्या बाजूने जर बघितलं गेलं तर सिव्हिल इंजिनियर स्टँड आणि त्याच्याच बाजूला दर्शन भोईर हा स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर मान्यवरांचे स्टँड्स आहेत. विकेट आला एकंदरी आणि विकेटच्या जोरावरती जो पहिला ब्रेक थ्रू हवा होता तो ब्रेक थ्रू मिळाला. सचिन भुईर माघारी परतले गेले. स्वीप करायचं होतं आणि त्यानंतर डीप बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला सरळ हातामध्ये बॉल विसावला. असं एक क्षण वाटत होतं की ज्या पद्धतीने बॉलने फ्लाईट घेतली होती बॉल कन्वर्ट होईल सीमारेषेच्या पलीकडे पण त्यानंतर हातामध्ये विसावला गेला आणि पहिला धक्का. धाव फलकावरती धावा 22 असताना 22 वरती एक अशी परिस्थिती पाहतोय. अजूनही 11 धाब्यांची गरज आहे. विजयचा विचार केला तर त्याने 8 चेंडू फेस करताना 16 बनवलेत आणि क्रमांक 3 वरती कपिलेश आलेत. 3 स्टंप मध्ये हा बॉल होता पण अगदी जवळनं निघून गेला. आणखी थोडा आतमध्ये असता लाईनचा तर कदाचित कपिलेशला देखील परतावं लागलं असं होऊ शकतं. राणा संघ इकडनं देखील कमबॅक करेल असं नाहीये की इकडनं 22 धावा फलकावरती बनवल्यात. सो पाठलाग 33 चालू आहे. सो 11 धावा डिफेंड होऊ शकत नाही. होतील पण त्यासाठी तुम्हाला डॉट बॉल आणि विकेट टेकिंग बॉलिंग करावी लागेल. आता चान्स घेणं गरजेचं आहे. आता लेग समला सोडून जाणारा बॉल अंपायर्स वळतील. अंपायर्सचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला. हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा आणि अतिरिक्त धावांच्या मदतीनं धाव फलकावरती धाव देखील वाढती. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 23. या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा रोखाव्या लागतील. पॉवर प्ले मध्ये देखील जर बघितलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये 3 चौकार 1 सिंगल. सो सुरुवात चांगली झाली होती. थोडं थांबावे लागेल.
गुडघे वाकवले होते, स्वीप केल्या बॉलला, पाठीमागे चालला, फाईन लेग आणि डीप बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगचा अगदी मधोमध बॉल आणि त्याच्यानंतर एक सिंगल घेतली. एक काम चांगलं पाहायला मिळालं कपिलेशच्या माध्यमातून की त्यांना सिंगल घेतली आणि स्ट्रायकर एंडवरती सेट बॅटर विजयला आणलाय. आणि विजयला ठाऊक आहे की इकडनं मॅचला पुढे कसं घेऊन जायचं. सचिनचा विकेट परतल्यानंतर आता जिम्मेदारी थोडी विजयवरती वाढली आहे, पण विजयचा विकेट मिळाला इकडनं तर मी म्हणेन की मॅच पुन्हा फसताना दिसेल तुम्हाला. हलक्या गतीने सॉफ्ट हँडलने खेळलेत सन्माननीय संदीपजी पाटील साहेब, त्याचबरोबर सन्माननीय रमाकांतजी भोईर साहेब, सन्माननीय पिंटूजी चव्हाण साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय निलेशजी शिंदे साहेबांचे इथे शुभागमन होत आहे. मोस्ट वेलकम. आणि त्याचबरोबर सन्माननीय मंगेशजी भोईर साहेब हे देखील इथे उपस्थित होत आहेत. आपला सर्वांना विनंती करेन की आपण या आणि आपल्या ज्या VIP डायस आहे त्याच्यावरनं या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. ज्या बजरंग पावर शिलार चषक 2025 आपण हे फॉर्मॅट पाहतोय. पुन्हा लेग समला राऊंड लेग अनदर व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. ज्या गोष्टीची चर्चा या आधीच केली होती की आता एक्स्ट्राच्या स्वरूपामधल्या धावा रोखायच्या आहेत. आता विकेट टू विकेट बॉलिंग करणं गरजेचं आहे, कारण की इकडनं विकेट डॉट बॉल तुम्हाला एकमेव पर्याय राहिलाय राणाल संघाला जो मॅचमध्ये त्यांना पुन्हा कमबॅक करून देऊ शकतो, पण ते नाही आले तर मॅच दूर जाईल. सॉफ्ट हँडलने पुन्हा एकदा अगदी हलक्या पद्धतीने खेळले गेलेत मिड विकेट. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक दोघे पोहोचले तिकडे फेकी करेपर्यंत एक एक सिंगल आणि डबल सिंगल्सने मॅच हळूहळू पुढे जाताना आपण पाहतोय. त्या फळकावरती धावा जर बघितला गेला तर 2 धावा मग वाईड आणि त्याच्यानंतर एक सिंगल आली. म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर आतापर्यंत धाव फळकावरती धावा आपण पाहतोय 5 चेंडू फेकून झालेत, 28 धावा फळकावरती आहेत. असा दिवसातील मॅच क्रमांक पहिली आपण पाहतो. यानंतर तुम्हाला आणखी एक रंगतदार मॅच पाहायला मिळेल. स्टंपवरती टाकायचा प्रयत्न होता, व्हाईट बॉल गेला आणि त्यानंतर लॉंग स्टॉपला हा वेगाने बॉल चालला. टोटल 5 धावा आणि 5 धाव्याने मॅच देखील समाप्त होती. सन्माननीय संदीपजी पाटील साहेब, त्याचबरोबर सन्माननीय पिंटू चव्हाण साहेब, त्याचबरोबर निलेशजी शिंदे साहेब असतील, रमाकांतजी भोईर साहेब असतील आणि मंगेशजी भोईर साहेब असतील यांचे ते शुभागमन होत आहे. त्यांना मी सर्वांना विनंती करेन की आपण या मानाची सन्मानाची आपण स्पर्धा पाहतोय आणि या सन्मानपूर्वक स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे विनंती करतोय. आणि त्याचबरोबर माजी सरपंच संदीपजी पाटील साहेब यांचं देखील शुभागमन झालं. आपलं VIP डाईस वरती बसून या स्पर्धेचा या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. अर्थात या मॅचचा हिरो आणि या मॅचचा हिरो ठरतोय ज्याने विकेट हॅट्रिक देखील घेतली आणि त्याचबरोबर एकच धाव दिली. भावेश अर्थात भावेश पाटीलला आपण देऊयात प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक. या भावेश आमच्या VIP डाईस वरती जिथे आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण भावेशला देऊयात. पुणे स्पोर्ट्स पुणे आणि त्यांच्या अगेन्स्ट VR स्पोर्ट्स पुणे संघ आपण पाहतो या नेक्स्ट मॅच मध्ये आणि त्यांच्या अगेन्स्ट 2 हात करताना स्वराज्य कशेल या 2 संघ असतील. टॉस जिंकलाय सर्वप्रथमतः VR स्पोर्ट्स पुणे संघाने डिसाइड केलं फिल्डिंग आणि कशेली संघाला इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्याकरिता. आणि सन्माननीय माजी सरपंच संदीपजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण भावेशला मॅन ऑफ द मॅच सन्मानित करायचे आहे.
चला आपण भावेशला मॅन ऑफ द मॅच दिलेली आहे. भावेश थांबायचं आहे. भावेश जोडूयात आपण भावेश सोबत. थांब भावेश. चला भावेश सोबत आपण जोडूयात. भावेश काय म्हणशील, पहिलीच मॅच खेळताना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक तुला मिळालंय. बॉलिंग चांगली राहिली खरं तर, आणि त्याबद्दल काय म्हणायचा प्रयत्न करशील, आणि घरच्या मैदानावरती होम बेनिफिट तुला किती मिळाला? नक्कीच 2 मॅच परफॉर्मन्स माझा चांगला नव्हता, पण या मॅचमध्ये मला खेळायचा होता. काय एक्सपेक्ट करशील, घरचं मैदान आहे, घरची स्पर्धा आहे, त्यामुळे आजचा दिवस कशा प्रकारे मेहनत घ्याल आणि खेळण्याचे इंटेन्शन कसे असतील? निघण्याचा प्रयत्न करू आजच्या दिवसात. नक्की शुभेच्छा असतील भावेशला. ऑल द बेस्ट. मान ॲडव्होकेट आणि उद्योजक सचिन झिपाडी साहेब आणि समीर झिपाडी साहेबांचा इथे शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करेन की आपण या आमच्या VIP डाईजवरती. मोस्ट वेलकम, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मंडळी नमस्कार, आपलं सर्वांचं जय बजरंग पॉवर शेलार 2025 या चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. आयोजक आम्ही शेलारकर, आणि आम्ही शेलारकरांच्या वतीने ही एक भव्य दिव्य स्पर्धा, ज्या स्पर्धेची चर्चा सातत्याने साता समुद्र पार चालू असते, सातत्याने वेगवेगळ्या विभागामध्ये चालू असते, ज्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सगळे संघ आतुर असतात, अशा लाखमोलाच्या स्पर्धेमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. प्रिन्स मूवीज लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट होताना स्पर्धा पाहतोय आपण, आणि समीरजी ठाकरे सरांचा देखील आपण आवाज पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये गुणगुणताना पाहतोय. आय होप मेगा फायनलच्या दिवसात देखील ते असतील. चला मॅचला सुरुवात जशी केली जाईल, कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आपण परिवर्तन करूयात. जोडले जातील तुमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आवाज भिवंडी विभागाचा, आवाज जुना दुर्गीचा, समीरजी ठाकरे सर. चेक. थँक्यू सो मच मोनिश. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आम्ही शेलारकर आयोजित जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025 आणि स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत, जेथे पहिला सामना एकतर्फी आपल्याला बघायला मिळाला. सहजगत्या शेलारकरांनी विजय संपादित केला, आणि आता आजच्या दिवसातील दुसरा सामना तुम्हाला बघायला मिळेल, जेथे